काय ग सावली, काय झालं इतक्या रात्री फोन केला? सगळं ठीक आहे ना? काहीच ठीक नाहीये, परिस्थिती हाताबाहेर चालली आहे. का, काय झालं? अहो, तारा मॅडमने पुन्हा एकदा सगळ्यांसमोर जाहीरपणे सांगितलंय की माईंना हे घर सोडावं लागणार आहे. माईंच्या तब्येतीचं कारण देऊन मी तारा मॅडमला आजवर रोखून धरलं होतं, पण माईंची तब्येत आता बरी झाली आहे, त्यामुळे तारा मॅडम माझं नाही ऐकणार. माईंना काही करून हे घर सोडावंच लागणार आहे आत्ताच्या आत्ता. अगं मग ठीक आहे ना, सुंठे वाचून खोकला गेला, हा एक कटकट गेली ना कायमची, आणि तुला रान मोकळं झालं, तुला जे करायचं त्यासाठी. अजून काय हवं? जगन्नाथजी, असं काय करताय तुम्ही? जर माई गेल्या तर माईंचं आणि त्या डॉक्टरांचं सत्य सगळ्यांसमोर कसं आणणार आहोत आपण? हे बघा, जर माई आपल्या नजरेतून दूर झाला ना, तर त्या गुपिताचा छडा लावणं आपल्यासाठी अशक्य होणार आहे. तुझं म्हणणंही पटतंय मला, कारण डॉक्टर आणि ती समोरासमोर जोपर्यंत येत नाही तोपर्यंत पाप कसं उघडं पडणार, नाही का? कधी जाणार आहे ती? येणारी रंगपंचमी हा शेवटचा दिवस. रंगपंचमी झाली की दुसऱ्याच दिवशी माईंना त्यांचा गाशा गुंडाळावा लागेल, नाहीतर तारा मॅडम स्वतः घर सोडून जातील. जगन्नाथजी, आपल्याकडे खूप कमी वेळ आहे. काही करा, पण उद्याच्या उद्या त्या डॉक्टरांचा पत्ता काढून द्या. अगं, पण त्या डॉक्टरचं हॉस्पिटल कुठे आहे, त्याचं नाव काय, त्याचं काही माहिती कळलेलं नाहीये. हे बघा, काय आहे ना, जर मी स्वतः माईंना विचारलं तर त्यांना संशय येईल. त्या सावध होतीलच, पण त्या डॉक्टरांना सुद्धा सावध करतील, आणि मग तो माणूस कधीच आपल्या हाती लागणार नाहीये. बरोबर. चोराच्या मनात चांदणं असतंच, नाही का? नाही, तो बेसावध असतानाच त्याला पकडलं ना, तो पोपटासारखा बोलेल. जर का आपण घाई केली तर तो पुरावे नष्ट करायलाही कमी करणार नाही. म्हणून तुम्हाला म्हणते, आपल्याकडे वेळ नाहीये, प्लीज काहीतरी करा. ठीक आहे, तू काळजी करू नको सावली. मी काही करून त्या डॉक्टरचा ठाव ठिकाणं शोधून काढेन. ओके? हो. मला काय कळतच नाही आता पुढे काय करायचं. तारानी डेडलाईन दिलीये तुला या घराबाहेर जायची, रंगपंचमीची. काय करणार होत आपण? तुला काय वाटलं तिच्या या असल्या धमक्यांनी मी माझा गाशा गुंडाळून निघून जाईल इथून? मी असं काही करणार नाही, तुला चांगलं माहिती आहे. हो का? पण तिने बजावलंय की तू जर का घर सोडून गेली नाहीस तर ती जाईल. मला खरंच कळत नाही आता आपण काय करायचंय भैरवी. आपण आपण नाही, तू. मी. तू करायचंयस आता जे काय करायचंय ते. काय करणार आहे मी? तिने मला नाही सांगितलंय घर सोडायला, तुला सांगितलंय. हो, पण मग आता ताराला कसं थोपवून धरायचं, तिला कसं हाताळायचं, तिचं तोंड कसं बंद करायचं, आणि तिने हा जो मूर्खासारखा निर्णय घेतलाय ना, त्यापासून तिला कसं मागे खेचायचं, हे सगळं आता तुझ्या हातात आहे. तेव्हा बघ काय करायचं ते. ती ऐकत नाहीये कोणाचं, हट्टाला पेटलीये. मी काय सांगू आता तिला? सांग काही, तुला जे ठीक वाटेल ते. मला का विचारतेस? बघ काय कसं करायचं हँडल ते. भैरवी, यू आर टू मच. कम ऑन तिलोत्तमा, काय टू मच? मी त्या तिलोत्तमाला ओळखते जी एखादी गोष्ट करायची म्हणून ठरवली की केल्याशिवाय राहत नाही, भलेही अख्खं जग त्याच्या विरोधात गेलं तरी. मी त्या तिलोत्तमाला ओळखते. आताही जमेल तुला. तिलोत्तमा, तुझ्यासाठी काहीच कठीण नाहीये. माझा विश्वास आहे तुझ्यावर, करशील तू हे. पण आणि नाही जमलं तुला करायला तर तुला माहिती मी काय करीन ते. काय करशील? नाही, सांग ना मला, काय करशील तू? तुला जे करायचे ते कर. माझ्या घरच्यांना सांगायचं तुला, सांग. मी नाही घाबरत, सांग जा. डाऊन तिलोत्तमा, हे बघ, आता तू खूप वैतागलेली आहेस, चिडलेली आहेस. थोडं शांत हो, शांत डोक्याने विचार कर आणि बघ कसं काय करायचं ते. आणि हिला नाही जमलं तर मलाच काहीतरी करावं लागेल.
मी खूप सिरियसली विचार करून बोलते. कारण कसं आहे ना, ही बाई जर आपल्या घरात राहिली तर आपल्या घरातलं वातावरण गढूळच राहणार आहे. उद्या रंगपंचमी आहे राईट, तो त्याच्या दुसऱ्याच दिवशी तिने हे घर सोडून कायमचं निघून जा. सावली, नको टेन्शन घेऊ. हे बघ, मला माहिती आहे ताराने मुदत दिली आहे, पण भैरवी जी या घरातून निघून गेली ना की आपण सगळ्याचा पाठपुरावा करू. आपण जाऊ मुळाशी. नाही सारंग सर, तसं करून नाही चालणार. मग जेव्हा तो डॉक्टर इथे येईल तेव्हा डॉक्टरांचं आणि भैरवी माईंचं समोरासमोर असणं गरजेचं आहे. आत्ता जर माई आपल्या हातून निसटल्या ना तर त्या पुन्हा कोणाच्याच हाती नाही लागणार आणि मग आपल्याला सत्य शोधायला उघड जाईल. पण मग त्या डॉक्टरांचा पत्ताच नाही माहिती आपल्याला. पुढचं पाऊल कसं उचलायचं? मी जगन्नाथजींशी बोलले, मला खात्री आहे की ते काहीतरी मार्ग दाखवतीलच. जगन्नाथजींचा फोन आहे. बोल. हॅलो जगन्नाथजी, 100 वर्ष आयुष्य आहे. मी आता तुमचंच नाव काढलं होतं. 100 वर्ष नकोयत मला. तुझं आयुष्य सुखी झालेलं बघितलं की मी मोकळा. काय बोलताय तुम्ही? बरं मला सांगा, तुमच्याकडे काही चांगली बातमी आहे का? चांगलीच बातमी आहे. डॉक्टरचा पत्ता सापडला. काय? कुठे आहे तो? त्या डॉक्टरच्या हॉस्पिटलचा पत्ता आणि त्याचं लोकेशन तुझ्या मोबाईलवर मी पाठवलंय. जगन्नाथजी थँक्यू, तुम्ही खूप मोठी मदत केली आहे. आता त्या पत्त्यावर पुढची सगळी लढाई अवलंबून आहे. ते सगळं ठीक आहे, पण मला सांग पुढचा प्लॅन काय? उत्तम, तू तुझ्या बाजूनी सगळी तयारी ठेव. बाकी काही लागलं तर मी आहेच. सारंग सर, जगन्नाथजींना आता डॉक्टरांचा पत्ता मिळाला आहे, पण एक अडचण आहे. काय अडचण आहे? ते डॉक्टर मला ओळखतात. जर मी त्यांच्याकडे गेले तर ते मला टाळण्याचा प्रयत्न करतील, समोरच येणार नाही. शिवाय जर मी पुन्हा घराबाहेर गेले तर तिलोत्तमा मॅडम मला जाब विचारतील. पण मग काय करायचं आता? तुम्ही गेलात तर? ही जाऊ शकतो सावली, पण त्यांना काय सांगून, म्हणजे काय बोलून मी इथे घरी आणू? त्यांना तारा मॅडमचं कारण सांगा. म्हणजे त्यांना हे सांगा की तारा मॅडमला भैरवी माईंना घराबाहेर काढायचं, पण तिलोत्तमा मॅडमचं असं म्हणणं आहे की जोपर्यंत भैरवी माई पूर्ण बऱ्या होत नाही तोपर्यंत त्या कुठेही जाणार नाही. म्हणूनच तिलोत्तमा मॅडमने तुम्हाला त्या डॉक्टरांना इथे घेऊन यायला पाठवलंय आणि घरच्यांना हे सांगायला सांगितलंय की भैरवी माई अजून पूर्ण बऱ्या झाल्या नाहीये. आयडिया चांगली आहे सावली. म्हणजे त्यांना असं वाटेल की ते भैरवीजींची मदत करायला येत आहेत, पण खरं तर ते आपल्या जाळ्यात अडकणार आहे. बरोबर. ठीक आहे, मग मी लगेच निघतो आणि घेऊन येतो त्यांना. ठीक आहे. हॅलो.